नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एखादं एसबीआय सारखं, आरबीआय सारखं किंवा आयबीपीएस सारखं खूप मोठं नोटिफिकेशन आल्यानंतर त्यामध्ये आपण केलेली एखादी छोटीशी चूक ही आम्हाला एक्झाम पासून दूर ठेवू शकते किंवा मग आम्हाला त्याचा खूप मोठा पछतावा नंतर होऊ शकतो. जसं की मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, एसबीआय पीओ प्रिलिम्ससाठी एका विद्यार्थ्यानं कॅपिटल लेटरमध्ये साईन केल्यामुळे त्याला एक्झाम सेंटरमध्ये आपल्याला एक्झामसाठी अलाउ केलेलं नव्हतं. त्याच्यासोबतच्या अजून 3 विद्यार्थ्यांना म्हणजे टोटल 4 विद्यार्थी एकाच सेंटरवर फक्त सिग्नेचर हे बोल्ड लेटरमध्ये केल्यामुळे त्यांना अलाउ केलेलं नव्हतं. अशी छोटी चूक आम्हाला एक्झाम पासून दूर ठेवू शकते. परंतु एक खूप मोठा प्रश्न, जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एसबीआय क्लरिकलचं एक मोठं नोटिफिकेशन आपल्या पुढे ऑलरेडी आलेलं आहे. या नोटिफिकेशनच्या बद्दल एक महत्वाची माहिती जी नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे, तशा छोट्या छोट्या गोष्टी आम्ही वाचत नाही किंवा आम्हाला सवयच लागलेली नाही की पीडीएफ पूर्ण वाचायचं. 25 ते 30 पेजेसचं पीडीएफ आहे, ते आम्ही कशाला वाचू? एखादे सर येतील, ते व्हिडिओ बनवतील, आम्ही ते पण अर्धवट ऐकू. परंतु आम्ही त्या गोष्टी स्वतः न करणे म्हणजे आपणच स्वतः आम्हाला काहीतरी वेगळ्या प्रॉब्लेम मध्ये टाकण्यासारखं आहे. त्यामुळे त्या गोष्टीपासून आपण काय शिकलं पाहिजे चुकलेल्या, तर आपण छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या ऍडव्हर्टाइजमेंट आपण केअरफुली वाचल्या पाहिजे, कारण की याच्यामुळे आमच्या आयुष्यभराचं नुकसान होऊ शकते. त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टी केअरफुली बघायच्या आहेत. आता हे सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ कशासाठी घेतोय मी, तर एसबीआय क्लरिकल मध्ये जी ऍड आलेली आहे, तर आपण दुसऱ्या राज्यातून अप्लाय करण्याचा फ्लो आपला खूप जास्त असतो. यावर्षी महाराष्ट्रातून जागा सगळ्यात जास्त आहेत, त्यामुळे तेवढा प्रॉब्लेम येणार नाही. परंतु तरीही वेगवेगळ्या गोष्टीचे पॅरामीटर लक्षात ठेवून विद्यार्थी वेगवेगळ्या राज्यामध्ये, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, कर्नाटक असेल, अशा वेगवेगळ्या राज्यांमधून अप्लाय करतात. वॅकन्सीज बघून, कट ऑफ बघून किंवा वेगवेगळे अजून पॅरामीटर बघून ते अप्लाय करतात. पण ते अप्लाय करताना आम्हाला काही गोष्टी ज्या नोटिफिकेशन मध्ये दिल्या त्या माहिती असणं गरजेचं आहे. जसं की दुसऱ्या राज्यात तर आम्ही जर अप्लाय केलं तर आम्हाला ट्रान्सफर हा प्रकार हा विसरून जायचा ऑलमोस्ट. का तर 5 इयर्सचा रूल त्यांनी इथं लागू केलेला. आता नेमका तो रूल काय आणि सगळ्या गोष्टी काय पुढच्या 5 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. सगळ्यात महत्वाचं, आपल्याला स्टेट वाईज वॅकन्सीज ऑलरेडी डिक्लेअर झालेल्या आहेत एसबीआय क्लरिकलच्या. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये विथ बॅकलॉग जर आपण टोटल आकडा काढला तर जवळपास 2400 प्लस या जागा महाराष्ट्राच्या एका राज्यामध्ये आहेत. त्याच्या पाठोपाठ जर बघितलं तर आपण 1516 तामिळनाडूमध्ये, ओडिसामध्ये 1100 प्लस, कर्नाटकामध्ये जिथं बऱ्यापैकी महाराष्ट्रातले विद्यार्थी अप्लाय करतात तिथं ऑलमोस्ट 800 जागा, गुजरातमध्ये 300 जागा, मध्य प्रदेश, राजस्थान जर बघितलं इकडं तर राजस्थानमध्ये 425, मध्य प्रदेशमध्ये 159, छत्तीसगडमध्ये 351 आणि उत्तर प्रदेशमध्ये 280. मी असे राज्य बघितलेत जिथं आपण अप्लाय करत आलेले आहेत. मग ती भाषा विषय हिंदी आहे. कर्नाटकामध्ये पण वेगळी असेल तरी खूप विद्यार्थी कर्नाटका ग्रामीण बँकेमध्ये जॉईन झालेले आहेत. तसा भाषेचा काही प्रॉब्लेम पुढे येतो का हे पण आपल्याला बघायचंच आहे. हे आलेलं आता नोटिफिकेशन जे आहे त्यामधल्या महत्वाच्या गोष्टी काय आहेत, तर 11 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत आपल्याला फॉर्म अप्लाय करता येणार आहे. एलिजिबिलिटी जर बघितली तर ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, फायनल इयर अपियर असलेल्या विद्यार्थ्यांना पण दिलेल्या डेट ज्या आपल्याला नोटिफिकेशन मध्ये आहेत त्या डेट पर्यंत जर आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट होत असेल तर आपल्याला फायनल इयर अपियर असताना पण हा फॉर्म अप्लाय करता येतो. एज लिमिट 20 ते 28 आहे, जनरल कॅटेगरीसाठी असेल. त्या पद्धतीने 1 एप्रिल 2026 ला आपलं एज लिमिट 20 ते 28 मध्ये असलं पाहिजे. पुढे महत्वाच्या गोष्टी जर बघितल्या की याची सिलेक्शन प्रोसिजर किंवा एक्झाम पॅटर्न काय आहेत, तर आपल्याला प्रिलिम्स सप्टेंबर मध्ये होणार आहे. याच्या डेट्स ऑलरेडी आपण सप्टेंबर ऑक्टोबर सांगितलेल्याच आहेत अगोदरच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर नोव्हेंबर मध्ये ऑलमोस्ट 4 किंवा 8 नोव्हेंबरला याची मेन्स एक्झाम असणार आहे. आणि एलपीटी यामध्ये बिलकुल महत्वाचा मुद्दा आहेच. प्रिलिम 100 मार्क्सची आणि मेन्स ही 190 मार्क्सची, असं टोटल 190 क्वेश्चन 200 मार्क्स साठीची ही मेन्स एक्झाम आहे. पुढे त्यांचा डिटेल पॅटर्न पण आपल्याला बघायचाच आहे. हा आपल्याला इकडे त्याचा प्री मेन्सचा पॅटर्न. प्रिलिम्स, मेन्स आणि एलपीटी हा प्रकार सिलेक्शन प्रोसिजर मध्ये आहेच. प्रिलिम्स ही आपल्या सगळ्यात जवळपास आयबीपीएस एक्झाम सारखी क्वांट 35, रिझनिंग 35 आणि इंग्लिश 30 या पद्धतीने 100 मार्क्सचा पेपर. मेन्स मध्ये बघितलं तर जनरल अवेअरनेस 50, इंग्लिश 40, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 50 आणि पुन्हा रिझनिंग हा विषय 60 मार्कासाठी मेन्स मध्ये आपल्याला आहे. पण फेज 3 हा एखाद्या नोटिफिकेशन मध्ये आलेला हा महत्वाचा बदल आपण म्हणू शकतो. फेज 3 साठी एक इथं त्यांनी डिटेल आपल्याला सेक्शन वाईज स्कोअर काय आहे ते पण इथं दिलाय. नॉन व्हर्बल टेस्ट साठी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह असे 15 आणि 15 30 क्वेश्चन असणार आहेत. व्हर्बल टेस्ट साठीचे टोटल 20 असा 65 मार्क्सचा हा पेपर आपला असणार आहे एलपीटी साठी. त्यामुळे एलपीटीचं महत्व वाढलेलं आहे. त्यामुळे आपण वेगळ्या राज्यातून जर अप्लाय करण्याचा विचार करतोय तर पुढच्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.
पुढं SBI क्लरिकल किंवा IBPS क्लरिकल किंवा येणाऱ्या पुढच्या ग्रामीण बँकेच्या परीक्षा असतील, या सगळ्यांसाठी लॉजिकल रिझनिंगचा फुल कोर्स म्हणतोय मी, ज्याची किंमत 1999 आहे आपली. तर मी डायरेक्टली त्याची 99 रुपये त्याची फीस केलेली आहे, किंवा आपण म्हणू की कोर्सची आपल्याला प्राइस केलेली आहे, ज्यामध्ये SBI क्लर्क, IBPS क्लर्कचे 2017 ते 25 मेमरी बेस मॉक या लाईव्ह फॉर्मॅटमध्ये, PDF फॉर्मॅटमध्ये आणि व्हिडिओ सोल्युशनच्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत. व्हॅलिडिटी 4 महिने दिलेली आहे. तर एवढा सगळा पार्ट आपल्याला संकल्प 247 ॲपवर लॉजिकल रिझनिंगची एक फुल कोर्स अशी बॅच आपल्याला दिलेली आहे, ज्याची व्हॅलिडिटी 4 महिने असल्यामुळे ग्रामीण बँकेपर्यंत पण ही बॅच आपल्याला कामी देणार आहे. पुढे येत असताना क्लरिकलचा जर कट ऑफचा विचार केला आपण, महाराष्ट्राचा जनरल कॅटेगरीचा, खूप महत्वाच्या गोष्टी आपल्याला पुढच्या काही 2-5 मिनिटात बघायच्या आहेत. बघा, 2022 मध्ये प्रिलिम्सचा कट ऑफ होता 65.50, वॅकन्सीज होत्या 5048, सेफ स्कोअर 70+ असला पाहिजे होता. हे त्या टाइमला जर अटेम्प्ट वाला पार्ट बघितला तर असणं गरजेचं होता, कारण की 65.50चा कट ऑफ. 2023 मध्ये पुन्हा कट ऑफ वाढला 71.25, वॅकन्सीज होत्या 5361, अटेम्प्ट आपला 75+ असेल आणि स्कोअर या पद्धतीने येत असेल तर ओके, प्रिलिम्स क्लिअर करायला काही प्रॉब्लेम नाही. 2024 एक एक्सेप्शनल इयर आहे, जिथं 45 पेक्षा कमी कट ऑफ होता, जागा पण 5301, 55+ अटेम्प्ट असेल तर आपल्याला तेवढा कट ऑफ क्लिअर करता येईल. 2025 मध्ये 65.50 हा प्रिलिम्सचा कट ऑफ होता. त्यानंतर इथं 5870 अशा टोटल जागा होत्या. जर कट ऑफ वाला पार्ट जर बघितला तर 2024 मध्ये खूप कमी झाला, पण 2025 मध्ये तो पुन्हा वाढलेला दिसतोय. त्या पद्धतीने जवळपास 20 मार्काने वाढलेला आहे. तर हेही आकडे आम्हाला महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे. ॲज मोस्ट ऑफ द विद्यार्थी 2400+ जागा असल्यामुळे महाराष्ट्रात अप्लाय करू शकतात. मेन्सचा कट ऑफ जर बघितला SBI क्लरिकलचा 2022 ते 25 मध्ये, 2022 ला महाराष्ट्राचा 76, पण आता वेगळ्या राज्यात अप्लाय करत असताना मला उत्तर प्रदेशचा मेन्सचा कट ऑफ 73.50 सांगावा लागेल, कर्नाटकाचा थोडा अजून जास्त 76.25 सांगावा लागेल, गुजरात 74 होता, राजस्थानचा 73 होता, मध्य प्रदेश 72.25 होता. पुढं 2023 महाराष्ट्राचा मेन्सचा 77.50, पुढं इकडं जर बघितलं तर सगळ्यात जास्त दिल्ली आहे 81, UP मध्ये 74.25, कर्नाटकात 77.25, गुजरात 75, राजस्थान 74 आणि मध्य प्रदेश 72.50. 2024 ला थोडा पार्ट जर बघितला तर 82 हे सगळ्यात 2 नंबरचा कट ऑफ महाराष्ट्राचा होता. इथं थोडं केअरफुली बघणं गरजेचं आहे. त्यापेक्षा कमी कर्नाटकमध्ये होता, त्यापेक्षा कमी उत्तर प्रदेशमध्ये होता, त्यानंतर गुजरातमध्ये त्यापेक्षा कमी होता 78 आणि मध्य प्रदेशमध्ये तर 76. 2025 मध्ये 84 ते 85च्या मध्ये वेगवेगळ्या आपल्या वेटिंग लिस्ट लागल्यानंतर तो कट ऑफ खाली पण येतो, परंतु फायनल कट ऑफ हा मेन्सचा जर बघितला तर 84-85च्या आसपास. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेश 81-82, त्यानंतर कर्नाटक 82-83, त्यानंतर गुजरात जर बघितला 80 ते 81 मध्ये आणि मध्य प्रदेश राजस्थान जर बघितला तर ऑलमोस्ट 80च्या रेंज मधले हे कट ऑफ मेन्सचे आहेत SBI क्लरिकलचे. तर आपण पुढे येत असताना महत्वाच्या गोष्टी अजून, ज्या बाबतीत आपल्याला ही महत्वाची माहिती की आपल्याला जर ट्रान्सफर घ्यायचा असेल किंवा आपण दुसऱ्या राज्यामध्ये अप्लाय करणार असेल तर मग आपल्याला ट्रान्सफर पॉलिसी काय, हे SBIचं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे त्याच्यातल्या पहिल्या पेजवर आहे मित्रांनो, बोल्ड लेटर मध्ये दिलेला आहे पहिल्या पेजवर. इथं बघा काय दिलंय, देर इज नो प्रोव्हिजन फॉर इंटर सर्कल ट्रान्सफर और इंटरस्टेट ट्रान्सफर फॉर ज्युनियर असोसिएट टू बी रिक्रुटेड बिफोर कंप्लीशन ऑफ 5 years ऑफ सर्व्हिस. 5 वर्षाची सर्व्हिस कंप्लीट करण्याच्या अगोदर कोणतंही प्रोव्हिजनच नाहीये तुम्हाला इंटरस्टेट म्हणा किंवा इंटर सर्कल ट्रान्सफर साठी. तर ट्रान्सफर 5 वर्ष आपण बिलकुल विसरून जायचं. SBI त्या बाबतीत खूप काय म्हणता येईल स्ट्रिक्ट असते. हाऊएव्हर आफ्टर कंप्लीशन ऑफ 5 years सर्व्हिस ओनली एक्सेप्शनल केसेस, 5 वर्ष जरी तुम्ही कंप्लीट केले बाहेरच्या राज्यात तरी फक्त 5 वर्षानंतर एक्सेप्शनल केसेस मध्ये ते एक्स्ट्रीम कंपॅशनेट ग्राउंड जर असेल, काही आपलं मेडिकल ग्राउंड वगैरे असेल तर या पद्धतीचा पार्ट कन्सिडर केला जाईल, किंवा स्पाउस ग्राउंड आहे तर ज्या केसमध्ये हजबंड जॉबला आहे तिथं आपल्याला ट्रान्सफर वाला पार्ट भेटू शकतो. त्यानंतर प्रिलिम्स एक्झामच्या बाबतीतली हे दिलेले आहेत, मेन्सच्या बाबतीतचा पार्ट पण दिलेलाच आहे. तर एवढा एक ट्रान्सफर पॉलिसी वाला महत्वाचा पार्ट आपण लक्षात ठेवायचा आहे की ट्रान्सफर पॉलिसी ही 5 वर्ष जॉब झाल्याशिवाय आपल्याला भेटणार नाहीये. दुसरं म्हणजे काय तर 5 वर्षानंतरही एक्सेप्शनल कारणानुसारच भेटणार आहे. त्यामुळे आज आपण जे स्टेट निवडणार आहे ते इतकं केअरफुली निवडायचं की नंतर आपल्याला त्याचा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. पुढे येत असताना
कोणकोणत्या गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या पाहिजे, स्टेट निवडताना आपण कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे, पाहिल्या पाहिजे. तर स्टेटची लँग्वेज आणि LPTचा विचार नक्कीच करावा लागेल. खूप सारे कॉल असे येत आहेत आता की फॉर्म अप्लाय करण्याच्या आधी, सर आम्ही कर्नाटकामध्ये अप्लाय करतोय, तर अप्लाय करत असताना आम्हाला LPTचा प्रॉब्लेम येईल का, किंवा जॉईनिंग नंतर आम्हाला टाइम दिला जातो का. तर या सगळ्या गोष्टीचं एक उत्तर आहे की आपण ऑगस्ट महिन्यामध्ये आहे ऑलमोस्ट, तर ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जर LPTचा दुसऱ्या राज्याचा विचार करतोय, तर ही गोष्ट क्लिअर आहे की तुम्ही त्या राज्यातून अप्लाय करणार. त्या राज्यातून जर अप्लाय करायचं तर जॉईनिंगच्या नंतर किती दिवस भेटतात यापेक्षा आज ऑगस्ट पासून जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर जवळपास मार्च 2027 पर्यंत तुम्हाला जर याची काय म्हणता येईल जॉईनिंगच भेटली नाही सगळे फायनल रिझल्ट लागल्यानंतर, तर मार्च 2027 पासून जॉईनिंगच्या नंतर सगळ्या बँक्स जवळपास 6 महिन्याचा वेळ देतात. हो 100% देतात. तर मग आज ऑगस्ट पासून हे मार्च पर्यंत निकाल लागणे, मार्च पासून पुढचे 6 महिने. तर आजपासूनच तुम्ही ज्या राज्याला अप्लाय करणार, हिंदी असेल तर हिंदीचं चांगलं प्रिपरेशन, कर्नाटकामध्ये असेल कन्नड असेल, तिकडचं गुजरातमध्ये गुजराती असेल, या वेगवेगळ्या राज्यात जर तुम्ही ठरवलंय मला इकडेच अप्लाय करायचंय, तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तिकडच्या LPTची सुरुवात आजपासूनच करा. आजपासूनच तिकडचे काही कोर्सेस, युट्यूब व्हिडिओ किंवा न्यूजपेपर या पद्धतीनं तुम्हाला तयारी करावी लागेल. तर त्याच्यासाठी वेळ नंतर किती भेटणार त्यापेक्षा आजपासून किती भेटतोय त्याच्या मागे आत्तापासून लागा. एकूण वॅकन्सीज त्या राज्यामध्ये किती आहेत हा सेकंड फॅक्टर महत्वाचा असणार आहे. हा पण मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. मागील वर्षाचे कट ऑफ त्या राज्याचे, आता आपण अप्लाय करत असताना लास्ट टाइम खूप जणांनी गुजरातमध्ये अप्लाय केलेला होता पण महाराष्ट्राचा कट ऑफ कमी लागला. त्याच्या अगोदरच्या इयरमध्ये महाराष्ट्रातून खूप लोकांनी अप्लाय केला पण गुजरातचा कट ऑफ कमी लागला. मग त्यामुळे वॅकन्सीज किती होत्या, त्याच्या आधीच्या वर्षीचे कट ऑफ किती होते, ह्या पण गोष्टी आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि बाहेरच्या राज्यात जॉब करण्याची तयारी आहे का, जसं ऑलरेडी सांगितले 5 वर्षापेक्षा जास्त जरी जॉब झाला तरी पण एक्सेप्शनल केसेसमध्येच ट्रान्सफर भेटणार आहे. मी माझं आयुष्य आफ्टर मॅरेज, माझं आयुष्य, त्यानंतर माझ्या फॅमिलीचं मॅनेजमेंट, आई वडील आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज मला बाहेरच्या राज्यात होत असतील तर बाहेर राज्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटते. परंतु तुमची तयारी चांगली आहे, तुम्हाला कुठलाही प्रीचा मेन्सचा सेफ स्कोर काढून तुम्ही सिलेक्शन घेऊ शकता असा कॉन्फिडन्स आहे, तर बिलकुल महाराष्ट्रात आहेत तुम्ही तर महाराष्ट्रातच अप्लाय केला पाहिजे, दुसऱ्या राज्याकडे जाण्याची काही गरज पडणार नाही. परंतु हे डिपेंड आहे तुमचा अभ्यास कशावर आहे, तुमचा कॉन्फिडन्स असेल की महाराष्ट्रातून मी कट ऑफ क्लिअर करू शकतो, जागा पण जास्त आहेत, तर मग बिलकुल दुसऱ्या राज्यात जाऊन तिकडचे LPT, तिकडच्या किती वॅकन्सीज आहेत, किती कट ऑफ होता याचा काही विचार करण्याची गरज नाही. तसं मी कट ऑफ वाला पार्ट ऑलरेडी तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्सचा सांगितलेला आहे अदर राज्याचा पण. पुढे येत असताना SBI क्लरिकल प्रिलिम्स स्टेट वाईज कट ऑफ हे कशाला आम्हाला महत्वाचं आहे, जे ऑलरेडी मी सांगितलंय 65.50 होता हा 2022, 23, 24, 25 जर बघितले तर 23 मध्ये 71, 75, 24 मध्ये 44, 75 आणि 25 मध्ये 65, 50 कट ऑफ वाढत गेलेला आहे. इकडे महाराष्ट्राचा कट ऑफचा ट्रेंड जर बघितला आपण 65, 50 2022 ला, 2023 71, 25, 24 ला 44, 75, 25 ला 65, 50, 70च्या आसपासची आपली तयारी असेल तर महाराष्ट्र सेफ असू शकतो आपण. हायेस्ट कट ऑफ जर बघितले पंजाबमध्ये 86 2025 मध्ये, हिमाचल 83, 75 आणि ओडिसामध्ये 82, 75 होते. लोएस्ट जर बघितलं जवळचं राज्य आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये 52 ते 60च्या दरम्यान आहेत, ते लोएस्ट कट ऑफ पण आहेत. परंतु बाकी जर मी उत्तर प्रदेशचा जर लास्ट इयरचा जर बघितला किंवा गुजरातचा लास्ट इयर बघितला तर 72, 50 होता, महाराष्ट्रापेक्षा जास्त लागलेला होता. कर्नाटकामध्ये 61च होता. हा फक्त एक आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे, कर्नाटकामधून भरपूर विद्यार्थी अप्लाय करतात. मध्य प्रदेशमध्ये 81 होता, बाकी उत्तर प्रदेशमध्ये 79.50 होता. तर कम्पॅरेटिव्हली लास्ट इयर मध्ये महाराष्ट्रामध्ये कट ऑफ कमी होता प्रिलिम्सचा. SBI क्लर्क वॅकन्सीज ट्रेंड 2022 ते 25 चा जर बघितला वॅकन्सीज वाला ट्रेंड, तर हा पण ऑलरेडी 5008 मध्ये बॅकलॉग प्लस हे टोटल बघितले तर 86 हा आकडा होतो. 2023 मध्ये 8773, 2024 मध्ये 14191 आणि 2025 मध्ये 6589 अशा टोटल जागा. यावर्षी तशा ऑलमोस्ट आपल्या 11,000च्या आसपास जागा आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सीज आहेत. महाराष्ट्राचा ट्रेंड बघितला तर 2022 मध्ये 747 जागा होत्या, 2023 मध्ये फक्त 100 जागा होत्या, 2024 मध्ये 1163 होत्या, 2025 मध्ये 476 होत्या, 2026 मध्ये ऑलमोस्ट 2400 जागा आहेत विथ बॅकलॉग. तर हा ट्रेंड जर बघितला महाराष्ट्रात 747, 100, 1163, 476 आणि 2400 हा खूप मोठा आहे. महाराष्ट्राचा प्रिलिम्स वाला कट ऑफ ऑलरेडी 65, 71, 44, 65च्या रेंज मध्ये आपण बघितलेला आहेच. पुढे येत असताना
हा, हे एक महत्वाचा निर्णय तुमचा आहे की कोणतं राज्य निवडायचं. मी वेगवेगळे फॅक्टर तुम्हाला सांगितलेले आहेत, पॉलिसी सांगितलेली आहे, एसबीआयचा रूल काय म्हणतो हे पण सांगितलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचं नोकरी आधी. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मागच्या 2-3 वर्षापासून मेन्स नाही निघालेत, एखादा जॉब नाही लागला, तर त्यांची पहिली प्रायोरिटी असू शकते की नाही, मी कोणत्याही राज्यामध्ये भारतातल्या जॉबला जायला तयार आहे, माझी लाईफ सेटल करायची आहे, मला कुठल्याही परिस्थितीत जॉब पाहिजेच, तर मी ते राज्य निवडेल जिथं मी शुअर असू शकतो. तर बिलकुल हा निर्णय तुमचा आहे. नोकरी अगोदर लागली पाहिजे हे महत्वाचं आहे. नोकरी लागल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या परीक्षा देऊन पुन्हा आरबीआय असेल, एफसीआय असेल, या वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या आहेत, याच्यामध्ये तुम्ही जॉब काढून पुन्हा महाराष्ट्रात वापस येऊ शकता. असं हे मागच्या 2-3 वर्षापासून जर जे विद्यार्थी अडकून पडलेले आहेत त्यांच्यासाठी असू शकते. पण महाराष्ट्रात जागा आहेत तर आपण महाराष्ट्रात आपण विचार पहिले करणं गरजेचं आहे. राज्य हा पार्ट नंतर विचार करणं गरजेचं आहे. पहिले आपली नोकरी महत्वाची आहे. विचार पक्का करायचा आहे, सगळ्या गोष्टीचे पॅरामीटर लक्षात घ्यायचे आहेत आणि आपण राज्य निवडताना तेवढं केअरफुली राहायचं आहेच. पुन्हा एकदा हे कोर्सच्या बाबतीत ऑलरेडी सांगितलेलं आहे की एसबीआय असेल, आयबीपीएस असेल, ग्रामीण बँक असतील, या सगळ्याच एक्झामसाठी लॉजिकल रिझनिंगचा पूर्ण कोर्स, ज्यामध्ये ऑलमोस्ट 80 हे लाईव्ह रेकॉर्ड केलेले व्हिडिओ, युट्यूबचे वेगळे 50, असे 130 प्लस व्हिडिओ याच्यामध्ये अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या एसबीआय आयबीपीएसच्या एक्झामचे मॉक टेस्ट लाईव्ह फॉर्मॅटमध्ये 2017 ते 25 अवेलेबल आहेत. तर जेही विद्यार्थी या सगळ्याच एक्झामची तयारी करतात त्या सगळ्यांसाठी पहिले तर हा कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.